नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी लाडकी बहीण क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची स्थापना करण्यात आली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते सोसायटीचं नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमात आतापर्यंत सुमारे 1700 महिलांनी सहभाग नोंदवलाय. 10,20,000 रुपयांचं शेअर भांडवल जमा करण्यात आले. या माध्यमातून महिलांना बचत, कर्ज सुविधा आणि स्वावलंबनाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या आर्थिक उन्नतीला चालना मिळणार आहे असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. वरसई फाटा ते वरसई आणि वरसई ते घोटे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात आयोजित सुरक्षित रस्ता हक्क सत्याग्रह प्रशासनाच्या आश्वासनानंतर तुर्तास स्थगित करण्यात आलाय. खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालक, दुचाकीस्वार आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. या पार्श्वभूमीवर सत्यशोधक सर्वोदया संघटनेनं आंदोलन पुकारलं होतं. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता S.S. मेने यांनी आंदोलनस्थळी भेट देत 11 मे रोजी बैठकीचं आश्वासन दिलंय. तसंच वरसई पूल ते मोहिली इनाम रस्त्यावरील खड्डे भरण्याचं काम तातडीनं सुरू करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं असलं तरी काम वेळेत पूर्ण न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 7 गावातील शेतकऱ्यांना 7 मे ते 10 जून दरम्यान पुन्हा संमती देण्यासाठी मुदत देण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोजणीसाठी संमती दिली असली तरी प्रत्यक्ष खरेदीसाठी अद्याप संमती दिलेली नाही. भूसंपादनासंदर्भातील माहिती आणि वाटाघाटींबाबत सर्व शेतकऱ्यांपर्यंत स्पष्ट माहिती पोहोचत नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान जमिनीच्या मोबदल्यासाठी काही शेतकऱ्यांकडून प्रति एकर 3 कोटी रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचं समोर आलंय. प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील चर्चेनंतर पुढील निर्णय स्पष्ट होणार आहे. 7 मे पासून पुरंदर विमानतळ हा प्रकल्पकरिता भूसंपादनची प्रक्रिया चालू होणार आहेत. याच्याबद्दल ची प्रक्रिया जी आहे ते बऱ्यापैकी संपलेली आहे. आता शेवटचा जे टप्पा आहे, लोकांच्या सोबत करारनामे करणे, शेतकऱ्यासोबत आणि पैशाचं वाटप करणे, हा प्रक्रिया 7 मे पासून चालू करणार आहोत. संमतीचे निवाडे 10 जूनपर्यंत राहतील. याच्यामध्ये एकरी जे रेट शासनाने फायनल केलेलं आहे ते 1,61,00,000 आहे. याच्यामध्ये याच्यासोबत इंटरेस्ट आहे 1,61,00,000 आहे. आणि याच्याशिवाय जे निगडीत घटक आहे त्याच्यामध्ये झाडे, विहीर यासाठी वेगळे पैसे शेतकऱ्यांना दिले जातील. तर सरासरी एकरी मागे प्रत्येक शेतकऱ्याला जवळपास 2 कोटी रुपये भेटणार आहेत. याच्याशिवाय 10% जमीन, एकूण जेवढी आपण शेतकऱ्याची जमीन घेतो आहे त्याची 10% जमीन विकसित भूखंड परत शेतकऱ्यांना दिला जातील एरोसिटीमध्ये. आणि याच्याशिवाय ज्या शेतकऱ्याचा घर जातो आहे त्यांना 2.5 गुंठे जमीन अतिरिक्त घर बांधायला दिली जातील. जे शेतकरी त्या ठिकाणी भूमिहीन होते हैं त्यांना 750 दिवसाच्या पैसे वेगळे दिले जातील. आणि याच्याशिवाय प्रत्येक कुटुंबामधून एअरपोर्टमध्ये प्राथम्याने एक शेतकरीला, एक माणसाला नोकरीही दिली जातील, तशी MIDC याच्यामध्ये तरतूद आहे. आणि या पद्धतीने हा प्रक्रिया आपण सध्या चालू करत आहोत. सर्व शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की आता हा प्रक्रिया चालू झालेली आहे. पैसे वाटपची प्रक्रिया 7 मे पासून चालू होतील. याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि प्रांत कार्यालयामध्ये हा दोन्हीपैकी आपण आपला करारनामा आमच्याकडे सबमिट करू शकतात. RTGS द्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसारखे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडले जातील. 3,000 एकर एवढी जमीन आम्ही भूसंपादन करणार आहोत. त्याच्याशिवाय जे बाहेरची जमीन होती 7,000 एकरचा जे नोटिफिकेशन निघाला होता त्याच्यामध्ये जे अतिरिक्त जमीन आहे त्याचे शिक्के काढण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. येणाऱ्या काही आठवड्यामध्ये बाकी जमीनचे शिक्के काढले जातील. आणि याच्याशिवाय 2016 पासून आतापर्यंत ज्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहे ते गुन्हेसुद्धा मागे घेतले जातील. त्याची प्रक्रिया ऑलरेडी चालू झालेली आहे. आणि याच्याशिवाय फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी स्थापित करतो आहे, जेणेकरून हा एअरपोर्टचा डायरेक्टली बेनिफिट त्या भागाच्या शेतकऱ्याला होणार आहे. आणि महिला बचत गटाकरिता एअरपोर्टच्या आत गाला उपलब्ध करून दिला जातील, जेणेकरून जे महिला बचत गटद्वारे तयार केलेले जे हँडीक्राफ्ट आहे, जे प्रोडक्ट्स आहेत ते एअरपोर्टच्या आत विकता येणार. ह्या पद्धतीचा एकंदरीत
पॅकेज आहे, त्याची डिटेल माहिती आम्ही सांगितलेली आहे. आणि कालपासूनच आमच्याकडे शेतकरी येणे चालू झाले होते, कारण 30 एप्रिलला हा न्यूज लागली होती की डेट फायनल झालेली आहे. तर काल एक दिवशीमध्ये आम्हाला 433 एकर एवढी जमीनचे करारनामे आमच्याकडे शेतकरी सबमिट करून गेलेले आहेत. 3000 पैकी 1500 एकरचा भूसंपादन झाला की इमिडिएटली राज्य शासनाद्वारे एअरपोर्टसाठी टेंडर काढला जातील आणि पुढची प्रक्रिया चालू होतील. आणि अपेक्षा असा आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान प्रत्यक्ष एअरपोर्टचं काम पुण्यामध्ये चालू होतील. आणि याच्यामुळे पुण्यामध्ये IT इंडस्ट्री आणि GCC इंडस्ट्री याला खूप मोठ्या प्रमाणावर एक संधी मिळणार आहे. आणि त्याचा फायदा मात्र पुण्याला नसून पूर्ण पश्चिम महाराष्ट्राला आणि संपूर्ण महाराष्ट्राला याचा फायदा होतो. यवतमाळ जिल्ह्याचा पीक विमा योजनेत समावेश करावा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत पैसे तातडीने द्यावेत या मागणीसाठी मांगुळ येथील डेक्कन साखर कारखान्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात युवक काँग्रेस पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांनी अतिवृष्टी आणि नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचं सांगत पीक विमा भरूनही मदत मिळाली नसल्याचा आरोप केलाय. तसंच ऊस उत्पादकांचे थकीत पैसे तातडीनं अदा करण्याची मागणी करण्यात आली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कलीम खान यांनी. देसाईगंज आणि आरमोरी तालुक्यात अवैध रेती उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. रेती माफियांकडून दिवसाढवळ्या रेतीची वाहतूक होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. आमगाव, सावगी, कुरुड, देऊडगाव आणि डोंगर सावंगी या परिसरातील रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती समोर येते. दररोज अनेक ट्रॅक्टर आणि हायवा वाहनांमधून रेतीची वाहतूक होत असल्याचा दावा स्थानिकांनी केलाय. या अवैध वाहतुकीमुळे गावातील रस्त्यांची मोठी हानी होत असून धुळीमुळे नागरिक त्रस्त झालेत. तसंच पर्यावरणीय समतोल बिघडत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. महसूल आणि खनिकर्म विभागानं तातडीनं कारवाई करून अवैध रेती तस्करी रोखावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात आलाय. सेलू शहरातील मुख्य रस्त्यावरील डिवायडरमध्ये लावण्यात आलेली शोभेची फुलझाडं तीव्र उन्हामुळे आणि पाण्याअभावी करपू लागल्यानं नागरिकांनी चिंता व्यक्त केली. शहर सौंदर्यात भर घालणाऱ्या या रोपांची योग्य देखभाल करून नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी निसर्गप्रेमींकडून होते. हरित आणि स्वच्छ सेलूच्या संकल्पनेतून लावण्यात आलेल्या या रोपांचं संवर्धन करण्यासाठी नगरपालिकेनं तातडीनं पावलं उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील कालव्यालगत असलेल्या जुन्या विहिरीच्या साफसफाई आणि दुरुस्तीच्या कामादरम्यान कामगारांना मानवी सांगाडा आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून सांगाडा ताब्यात घेण्यात आलाय. सांगाडा किती जुना आहे आणि नेमकं प्रकरण काय आहे याचा तपास पोलीस करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे गेल्या आठवडाभरापासून संपर्काबाहेर असल्यानं कर्जत मतदारसंघात विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यांच्या बंधू मधुकर घारे यांनी स्पष्टीकरण देत सुधाकर घारे यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती दिली आहे. डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिल्यामुळे ते सध्या मतदारसंघाबाहेर उपचार घेत असून प्रकृती सुधारत असल्याचं त्यांनी सांगितलंय. रायगड जिल्ह्यात सायंकाळी 4 वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली. अचानक झालेल्या हवामान बदलामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्यात. महाड, माणगाव, पोलादपूर तसंच किनारी भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बरसात झाली. या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी आंबा, काजू आणि भात शेतीसाठी मात्र चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. वादळी वाऱ्यामुळे काही भागात वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर येते. प्रशासनानं नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. हवामान खात्यानं पुढील काही तास रायगड जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यात शक्तीपीठ विरोधात आंदोलन करण्यात आले. शक्तीपीठ बाधित गावांमध्ये जमीन अधिग्रहण अधिसूचनेच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. नवेखेड, जुनाखेड, इटकरे, बोरगाव, कुरळप, कामेरी, मसुचीवाडी अशा अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी एकत्र येत राज्य सरकारकडून जमीन अधिग्रहण करण्याबाबत काढण्यात आलेल्या अधिसूचना परिपत्रकाचं दहन करत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये वाळवा
माळवा तालुक्यात शक्तीपीठ होऊ देणार नाही, 1 इंचही जमीन दिली जाणार नाही असा निर्धार करत शक्तीपीठ विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्र शासनाने शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी अधिग्रहण करण्याचे जे जी.आर. काढलेला आहे तो कुठलीही चर्चा न करता खरं लोकांच्यात प्रबोधन करायला पाहिजे होतं। हा मार्ग कशासाठी आहे, ह्याचं फायदं काय, तोटं काय, गावोगावी चर्चा करायला पाहिजे होती। असं न करता अचानक ह्या अधिग्रहणाचा जी.आर. काढला आहे। पूर्वी जी महामार्ग जाणार होता तो मार्ग बदलण्याचं कारण काय? मग तिथं जमिनी सुपीक होत्या, इथं काही नापीक आहे त्या का? आमची जमीन ही आमची आहे, ती काळे असून दे, गोरे असून दे, लंगडे असून दे, डोळा गेलेले असून दे, आमची आहे, तिनं आम्हाला जन्म दिलाय, आम्ही त्यांना सोडणार नाही। असं असताना मला भाऊ असं आश्चर्य वाटतंय की पूर्वी जरा त्रिशंकी सरकार व्हायचं ते बरं होतं। जरा एक चांगलं काम चालवावं, चांगल्या कामात व्यत्यय येऊ नये ह्यासाठी लोकांनी भरभरून मतं देऊन स्पष्ट बहुमताचं सरकार आलं आणि स्पष्ट बहुमताच्या जोरावर हे जो अन्यायकारक महामार्ग कसल्याही शेतकऱ्यासंग चर्चा न करता जो लादण्याचा प्रयत्न चालू आहे फार चुकीचा आहे। लाडक्या बहिणींनी मतदान दिलं, तुम्हाला शेतकऱ्यांनी मतदान दिलं, तुम्हाला स्पष्ट बहुमत तुमच्या स्वप्नात नाही इतकं तुमचं आमदार निवडून आलं, त्याचा असा गैरफायदा शेतकऱ्यांच्यावर फिरवू नका तुम्ही। खरं म्हटलं तर लोकशाहीत लोकांच्या हितासाठी निर्णय घ्यायचे असतात। असं असताना तुम्ही कसलीही सूचना न देता अधिग्रहण जमिनी, कितीतरी लोकांचा अल्पभूधारक सगळे शेतकरी आहेत, त्यांच्या शेतातून तुम्ही आता हा नांगर फिरवायला लागलाय। त्यांच्यासंग चर्चा करायला पाहिजे, काहीतरी मार्ग पाहिजे होता। किती आमदारांच्या किती खासदारांच्या जमिनी गेल्या आहेत आणि लोकप्रतिनिधींनी बी भूमिका गुलदस्त्यात आहे लोकप्रतिनिधीची। माझ्या मते मुख्यमंत्री साहेबांच्या पुढे वेगळं बोलतात, इथं आमच्या पुढे वेगळं बोलतात, तर सर्व लोकप्रतिनिधी जे आमच्या भागातले असतील त्यांनी आपापली भूमिका स्पष्ट करावी। त्यानंतर शेतकरी ठरवतील लोकप्रतिनिधींच्या बाबत काय निर्णय घ्यायचा देऊ। आणि आमचा फार मोठा प्रखर विरोध या महामार्गाला राहील। सरकारनं अजून सुद्धा विचार करून की शेतकऱ्यांचं नुकसान न होईल अशा दृष्टीने हा मार्ग रद्द करावा। ही डोंगर कपारी आहेत, सरकारची ताकद फार मोठी असते, डोंगर कपारीच्या मार्गाने तुम्ही मार्ग नेण्यास आमची काहीच हरकत नाही। पण या सुपीक जमिनी, पानसळ जमिनी कर्ज काढून लोकांनी स्कीमा घातलेल्या हिची वाट लागणार सगळ्याची। आम्ही कुठं जाणार? पुन्हा महामार्ग जाऊन त्याच्या भोवतालची बी जमीन खराब होणार, त्याच्या पर्यायी रस्ता राहणार नाही। मग ऊस काढाय कुठलं जाणार? आम्ही तुकडे होणार, एक तुकडं पूर्वेला एक पश्चिमेला, पाणी कसं नेणार? तिथं बऱ्याच अडचणी आहेत। ह्याचा कसलाही अभ्यास न करता शासनानं ताकदीच्या जोरावर जो हा घाट घातलेला आहे शक्तीपीठ महामार्गाचा, हा कंप्लीट बंद करावा, रद्द करावा। आम्हाला कसलंही आमिष नको, तुमचं पैसे नको, नोकरी नको, जागा पर्यायी नको, आम्ही ही जागा आमची सोडणार नाही। आणि त्यासाठी आम्ही हे जे अधिग्रहणाचा जे अध्यादेश काढलाय सरकारनं, ती जे आज कुरळप ग्रामपंचायती पुढे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आज आम्ही त्याची होळी करत आहोत। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।